तर हा ABC सिलेंडर आहे फायरचा. ABC सिलेंडर 4 kgचा आहे. तर याला ऑपरेट कसं केलं जातं हे माहिती आहे का? माहिती नाही. तर प्रत्येक फ्लोअरला आपल्याकडे इकडे सिलेंडर दिलेले आहे. तर याला ऑपरेट करायची मी एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. तर इन केस छोटी आग लागली असेल तर त्याच्यावर हा यूज होतो. तर याला ऑपरेट कसा करायचा आहे तर इथे एक छोटी सेफ्टी पिन दिली. ही पिन 1-2-3 वेळा अशी पिळली ही तुटून जाते आणि ही पिवळी पिन ही पिन आहे ती बाहेर येते आणि हा पिवळा पोर्शन बाहेर येतो. तर हा होज आहे, यामधून ती पावडर आणि जे प्रेशराईज केलेला गॅस आहे तो यातून बाहेर येतो. तर आपल्याला हे सगळं काढून झाल्यानंतर आगीच्या बेसवर असा प्रेस करायचा आहे. फक्त प्रेस करून आपल्याला फायर करायचे आहे त्यावर, म्हणजे आग विझून जाते. सोप्या पद्धतीत आहे. याला ओळखायचं कसं आहे पण सांगतो मी. हा जर ग्रीन झोन मध्ये असला, आत्ता काटा हा ग्रीन झोन मध्ये आहे तर हा ऑपरेट होऊ शकतो. जर हा रेड झोन मध्ये आला, तर ह्यातला गॅस निघून गेलेला आहे तर हा ऑपरेट होऊ शकत नाही. जेव्हा हा ग्रीन झोन मध्ये असेल तेव्हा हा ऑपरेट होऊ शकतो. हा प्रत्येक आगीवर चालू शकतो. इलेक्ट्रिक, लाकूड, परत बाकीच्या कोणती पण आग असेल त्यावर हा प्रत्येक ठिकाणी चालू शकतो. गॅसवर चालतो का? हो चालतो, सगळ्यावर चालतो. यात पावडर असते आणि नायट्रोजन याला प्रेशराईज केलेलं असते. असं समजलंय सर्वांना? इथं लाईट लागली, आग लागली MSAB ला तर चालेल ना? हा चालेल, पावडर असते यात. फक्त कसं असतं की इलेक्ट्रिकचे पार्ट थोडे डॅमेज होणार, आग विझून जाणार, फक्त थोडे डॅमेज होणार एवढंच. त्यासाठी एक वेगळा सिलेंडर असतो, त्याला CO2 सिलेंडर म्हणतो आपण इलेक्ट्रिकसाठी. तो वेगळा असतो, त्यात कार्बन डायऑक्साईड असतो. असं तर हा ABC सर्वांवर चालू शकतो. आणि खाली मारायचा ना जमिनीला? नाही, आगीच्या बेसवर मारायचा. आगीच्या बेसवर मारला की आग विझून जाते. याच्याबद्दल पुन्हा काय विचारायचं विचारू शकता. हा किती वेळ असं हे होतं? वन टाइम यूज आहे हा. वन टाइम? हा, जोपर्यंत यामध्ये गॅस आहे तोपर्यंत हा ऑपरेट होऊ शकतो. साधारण किती वेळ चालूच मग नाही पूर्ण भरलेला? 20 सेकंदात तो एकदम पूर्ण गॅस निघून जातो त्यातला एकदा प्रेस केल्यावर. आणि जी काय आग आहे तुमची छोटी, थोडीशी मोठी, सगळी विझून जाईल त्यात. 4 kgचा आहे. 4 kg. एकदा ती पिन काढल्यानंतर पुन्हा रिचार्ज करणार नाही, रिफिल केल्यावरच ते सगळं करून भेटते. रिफिल केल्यावर यात गॅस भरतात, पावडर भरतात, रिफिल करून भरतात. आणि याची एक्सपायरी अशी आहे की हा 3 वर्ष चालू शकतो. 3 वर्षानंतर याला परत रिफिल करायचा. तशी याची बॉडी आहे ती 10 वर्ष आपण ठेवू शकतो. 10 वर्ष हा चालू शकतो. 10 वर्षानंतर हा चेंज करायचा, डायरेक्ट चेंज करायचा आणि 3 वर्षाने हा रिफिल करायचा. तो वापरा ना वापरा हा 3 वर्षाने रिफिल करायचा आणि एकदा वापरला की तो रिफिल करायचा नंतर. असं डायरेक्ट आगीवरच मारायचं? हो, आगीच्या बेसवर मारायचा. बरोबर. तुम्ही जर खाली मारायला गेला त्याच्या तर ती नाही, बरोबर आगीच्या बेसवर जर पावडर स्प्रेड होते आणि विझून जाते. फवारा पण मोठा असतो त्याचा, त्यामुळे तुम्हाला काय अडचण नाही येणार त्यात. आता ही सिस्टीम तुम्ही बघितलं असेल. पूर्ण तुमची ही सिस्टीम आहे, ही जी पूर्ण लाईन आहे ती पूर्ण टेरेस पर्यंत आहे. आणि टेरेसला याचा एक वेगळी एक फायरची आपली टाकी दिलेली आहे. त्या टाकीमध्ये याचं पाण्याचा सगळा वापर या लाईन मध्ये होऊ शकतो. तर प्रत्येक फ्लोअरला असे हायड्रंट वॉल दिलेले आहेत. असे हायड्रंट वॉल आहेत. माझ्या मते अल्टरनेट आहेत ना, अल्टरनेट आहे. एका ठिकाणी होजरीला आहे, एका ठिकाणी हायड्रंट वॉल आहे. तर या सिस्टीमचा उपयोग पाण्यासाठी आहे जास्त करून. यात पाणी म्हणजे कसं की बाहेरून आग लागली असेल, एखादी आग मोठी असेल जी ती पाण्यानं विझत असेल तर ही हायड्रंट वॉल दिलाय आणि प्रत्येक फ्लोअरला म्हणजे असं अल्टरनेट आहे तुमचं. त्यासाठी बॉक्समध्ये असे होज दिले आहेत. या होजला एक मेल आणि फिमेल कपलिंग असते. तर हे मेल कपलिंग आहे आणि हे फिमेल कपलिंग आहे. तर याला जॉईंट कसं करायचं दाखवतो तुम्ही. फक्त प्रेस करायचं. एक मिनिट, याचा लूज झालेला.
ओके. तर याला खाली प्रेस करायचं आहे आपल्याला. हा लॉक झाला इथे, पूर्ण लॉक झाला आणि काढायच्या वेळी फक्त याला ओढायचं आहे, एवढंच करायचं आहे. आणि फिमेल कपलिंगला आपल्याला जोडताना याला पण फक्त हा प्रेस करायचा आहे, असा हा लॉक होऊन जाईल. काढताना फक्त हे 2 लॉक जोडायचे. ओके, समजलं सर्वांना? तर आता आपण ड्रिल घेऊया. जॉईंट करू सगळेजण बाहेर. कुठे घ्यायचं? तिकडच्या बाजूला तर, आणि 2 जण इथं पकडायला. दोघं एकट्यामध्ये. हा तुम्ही मी सांगतो त्यावेळी करा. मी सांगते त्यावेळी चालू नाही करायचं, ते तिथून सोडल्यानंतर चालू करायचं. तिथे पण एक जण थांबावं लागतं का? हा इथं ते सोडायला. हा ते सोडायला फक्त थांबावं लागतं. ओके, तर आता याला एक पकडायची पद्धत आहे. तर ती पकडायची पद्धत मी सगळ्यांना दाखवतो. तर आपला डावडा हात आहे ना, तो याच्यावर आणि हा असा पकडायचा आहे तो. आणि पायामध्ये डिस्टन्स यासाठी घ्यायचं, प्रेशरला आपण मागं जायला नको यासाठी पायामध्ये डिस्टन्स घ्यायचा. आणि आपल्याला हा असा वर पकडायचा. तुझा स्टार्ट केला. फुल होतं ना. स्टार्टर मार. स्टार्टर मारला का रे? बस कर. बस कर. ओके, आता आपल्याकडे ही एक सिस्टीम आहे. तर ही सिस्टीम कशासाठी उपयोगाला येते हे सांगतो मी तुम्हाला. तर इनकेस आपल्या टाकीमधलं जर पाणी संपलं असेल, एखाद्या वेळेस संपतं यूज केल्यामुळे वगैरे इकडे तिकडे, नाही तर मोठी आग असल्यावर जी संपतं, त्यानंतर जेव्हा अग्निशमकची जेव्हा गाडी येते तेव्हा इथे पॉईंट, या पॉईंटला ते पाईप, त्यांचा पाईप जॉईन करतात आणि पूर्ण टाकीच्या एकदम टेरेस लेवलला एक टाकीच्या बाहेर NRV बसवलेला असतो. त्या NRV पर्यंत ते पाणी स्टॉप होतं. जेव्हा त्यांनी इथं पाईप जॉईन करतात आणि पूर्ण लाईन भरतात पाण्याने, त्यावेळी ते NRV बसवलेला असतो, तिथे ते पाणी थांबतं, टाकीच्या आत जात नाही. तर त्यांना प्रत्येक फ्लोअरला यूज करावं यासाठी त्यांनी ते पाईप इथं जॉईन करून हा पॉईंट बसवलेला असतो. तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये असे 1-2 पॉईंट असतात. याला 2 वे, 4 वे, 3 वे असे इनलेट असतात. हा इनलेट आहे. याचा उपयोग त्यासाठी करायचा नाही, फक्त हे फायर ब्रिगेडच्या गाडीसाठी असते. इन केस कधी तर आपल्या टाकीतलं पाणी संपलेलं असेल आणि फायर मोठी झाली असेल, आग मोठी असेल, तर त्यांचा पाईप इथे जॉईन करून ते पूर्ण ही पाईप आहे की नाही पाण्याने पूर्ण भरून घेतात आणि ते यूज करतात प्रत्येक मध्ये. तिकडचा तसाच आहे. हा सेम आहे, सेम असे 2 पॉईंट दिलेले आहेत दोन्ही यासाठी. इनलेटच आहे. हो, दोन्ही पण इनलेट. 2 टँकर 2 वे आहे, 2 वे असा. गाडी येईपर्यंत आम्हाला काय फायदा तोपर्यंत. हा, ते आता दाखवलं ते आपण ड्रिल करू शकतो तशी. हो, नाहीतर प्रत्येक ठिकाणी होजरील पण दिलेले आहे, ते होजरील पण आपण यूज करू शकतो. म्हणजे अल्टरनेट आहे तुमचं, तसं करू शकता. आणि आता दाखवल्याप्रमाणे सिलेंडर एक ऑप्शन आहे. सिलेंडर. हा असं. आता तुम्हाला अलर्ट करण्यासाठी मी सिस्टीम दाखवतो तुम्हाला, अलार्म सिस्टीम. ते जे प्रेशर आलं होतं त्याचं स्टार्टर आहे, हा स्टार्टर आहे. तरी फक्त आपल्याला पिन काढायचे आणि हिरवं बटन दाबलं की प्रेशर येतं. आणि जेव्हा आपल्याला ती ड्रिल झाली आणि संपलंय, असं आग विझलंय असे जेव्हा वाटतं, त्यावेळी आपल्याला पहिला पंप बंद करायचा आहे
आणि नंतर तिथून वॉल बंद करायचा. कारण कसं होतं, काही वेळा गडबडीत तो वॉल बंद करतात आणि पंप रनिंग मध्ये तसंच चालू राहतो. मग एक वेळ जळायची कुठेतरी हे पंप वगैरे वर जळून म्हणजे तसाच चालू राहतो ना तो. त्यासाठी ते न होण्यासाठी पहिला हा बंद करायचा आणि नंतर मग वॉल बंद करायचा. दुसरी सिस्टीम अशी आहे की प्रत्येक आता फ्लोअरला आपण अलार्म दिल्यात. अलार्मचे एक छोटे छोटे बॉक्स आहेत. तर अलार्म सिस्टीम प्रत्येकाला अलर्ट करू शकतो आपण. इन केस तुमच्या इथं कुठेही कोणत्याही फ्लोअरला आग लागली चुकून घरामध्ये वगैरे, तर बाहेर येऊन एक छोटे बॉक्स दिलेत. तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला प्रेस करायला एक बटन आहे. अशा हाताचे एक प्रेस करायचं असं चित्र आहे त्याच्यावर. तुम्ही जाऊन ते खोलून प्रेस केला की वाजतं, अलर्ट होतं माणूस की काय तर झालंय असं कळतं. त्यासाठी ही अलार्म सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक फ्लोअरला.